आज आपण काय करणार आहे स्ट्रक्चर फॉर्म फंक्शन मॉडेल. स्ट्रक्चर फॉर्म फंक्शन मॉडेल म्हणजे जे LSMC मध्ये करतो लोकेशन सेन्सेशन मॉडेलिटी कंपोनेंट, तर त्याचं आपण पूर्ण डिटेल समजून घेणार की लोकेशन सेन्सेशन मॉडेलिटी कंपोनेंट म्हणजे काय करायचं. ॲनिमल ज्यांच्यामुळे आपली कोणतरी आहे, दिस इज रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल. अशा पद्धतीने सगळी हॉस्पिटल झाले पाहिजे. हा जो कन्सेप्ट डॉक्टर ML गवळेने आणला, जे इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च पालघर आहे ना, ते त्यांनी हे चालू केलं. तर ऑब्जेक्टिव्ह काय, तर आपण कशासाठी स्टडी करायचं आहे सगळं, म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म फंक्शन आणि टाईम हे कशासाठी स्टडी करायचं आणि हे आपल्याला कंपनी अंडरस्टँडिंगसाठी कसं हेल्प करणार आहे. म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे लर्न द स्कोप ऑफ होमिओपॅथी इन ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल केसेस. म्हणजे जे ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल केसेस आहे, स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहे, त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा काय स्कोप आहे, होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्की कुठं जाऊन ॲक्ट करते. म्हणजे आपण म्हणतो होमिओपॅथी रिझल्ट मिळतो, पण कुठल्या लेवलला जाऊन होमिओपॅथी ॲक्ट करणार आहे, म्हणजे कोणत्या सेलवर काम करणार आहे, कोणतं प्रोटीन चेंज करणार आहे, ह्या पद्धतीने आपल्याला सगळं समजणार आहे. होमिओपॅथिक रेमेडी दिल्यावर आपण काय काय चेंजेस एक्सपेक्ट करतो आणि कुठल्या लेवलला करतो आणि कशा लेवलला करतो ते बघणार. त्याच्याबरोबरच क्रोनॉलॉजिकल इव्हॉल्युशन म्हणजे डिसीज कसा वाढत गेला आहे आणि त्याच्याबरोबर टाईम फॅक्टर. तर टाईम फॅक्टर हा खूप मिसिंग आहे आपल्या पॅरामेडिकामध्ये पण आणि आपण स्टडीमध्ये. आपण किती वेळा देतो की हे स्पेस म्हणजे डिसीज चालू झाल्यापासून पॅथॉलॉजिकल चेंजेस किती फास्ट डेव्हलप झाले किंवा पॅथॉलॉजिकल चेंजेस किती स्लो डेव्हलप झाले. म्हणजे संधिवात झाला आहे, नुसते सांधे सुचते, 10 वर्ष झाली तरी सांधे सुचते दुखते, आणि दुसऱ्याला संधिवात झाला आहे, एका वर्षात हातपाय वाकडे व्हायला लागले, वारस डिफॉर्मिटी यायला लागली, स्वानिक डिफॉर्मिटी यायला लागली. तर मग हे काय कुठलं आहे टाईम फॅक्टर आहे. तर मग आपल्याला रेमेडी चूज करताना पण आपल्याला ती टाईम म्हणजे ती स्पेस ते पॅथॉलॉजीचं स्पीड मॅच करताना रेमेडी आपल्याला चूज करायची. तर SFMTची डेफिनेशन काय आहे, तर इट इज अनालिटिकल टूल विच हेल्प्स इन फर्दर इंटिग्रेशन अँड सिंथेटिक अंडरस्टँडिंग ऑफ द टोटॅलिटी ऑफ पेशंट डिसीज मायाझम रेमेडी आणि इंडिव्हिज्युअल. म्हणजे की हे केल्यावर फक्त आपल्याला डिसीज न समजणार, त्याच्याबरोबर पेशंट मायाझम आणि रेमेडी पण समजणार. स्ट्रक्चर फॉर्म फंक्शन हे टूल आहे. म्हणजे की आपण म्हणतो ना कुठलंही एक ट्रिनिटी सत्यम शिवम सुंदरम 16 सिफिलिस सायकोसिस सगळं अंडरस्टँड करताना आपण ट्रिनिटीमध्ये अंडरस्टँड करतो. ते आपण दिस टूल कॅन बी यूज फॉर स्टडी ऑफ ड्रग अँड इट्स पॅथॉलॉजी, ड्रग प्रूविंग अँड pathogenic process. ड्रग प्रूविंग डिसीज प्रोसेस म्हणजे ड्रग जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची असेल आणि जर ह्या मॉडेलने जर आपण स्टडी केली तर आपल्याला ड्रगचं पूर्ण इन डिटेल समजणार आहे की ड्रग किती रॅपिडली ॲक्ट करतोय, त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी किती फास्ट इव्हॉल्व होते, हे ड्रग कुठल्या कुठल्या सेलवर, कुठल्या टिश्यूवर, कुठल्या ऑर्गनवर काम करतोय, त्याच्यात कॅरेस्टिक काय आहे, त्याच्यात मायाझम कोणतं आहे, हे सगळं समजणार. म्हणजे ह्या पद्धतीने आपण मेट्रामेडिका स्टडी केली होती. गिव्स क्लिअर इंडिकेशन अबाउट ॲक्यूट ॲज वेल ॲज क्रॉनिक टोटॅलिटी. म्हणजे जर ह्या पद्धतीने स्टडी केली तर आपल्याला टोटॅलिटी पण समजणार आहे, ॲक्यूट टोटॅलिटी कुठली आहे, क्रॉनिक टोटॅलिटी कुठली आहे, परत त्याच्यात PQRS काय आहे, कॅरेस्टिक काय आहे, हे पण समजणार आहे. त्याच्याबरोबर हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द मायाझमॅटिक इव्हॉल्युशन अँड स्टेट ऑफ सेन्सिटिव्हिटी इन द इंडिव्हिज्युअल. मायाझमॅटिक ॲक्टिव्हिटी, मायाझमॅटिक इव्हॉल्युशन डिसीजचं कसं आहे, 16 सायकोसिस सिफिलिस, हे जसं इव्हॉल्व होतं तसं पिक्चर पण बदलतं. त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर फॉर्म फंक्शनची स्टडी करू त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की डॉमिनंट मायाझम कुठल्या, आता कुठल्या मायाझममध्ये पेशंट आहे, त्याच्याबरोबरच ससेबिलिटीची लेवल काय आहे. जर सगळे डिसीज कॉमन सिम्पटम येते तर ससेबिलिटी लो आहे, मग ससेबिलिटी लो आहे का मॉडरेट आहे का हाय आहे, हे सगळे आपल्याला हे स्टडी केल्यानंतर समजणार आहे. त्याच्यावर तुम्ही पोसॉलॉजी ठरवणार आहे, पोसॉलॉजी ठरणार आहे, मायाझमॅटिक अंडरस्टँडिंग ठरणार आहे ह्याच्यानुसार.
तर आपण स्टडी करताना कसं स्टडी करणार? स्ट्रक्चर, फॉर्म, फंक्शन. तर स्ट्रक्चर म्हणजे काय? तर स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा आपण विचार करताना सिस्टीम कोणते विचार करणार, मग सिस्टीममध्ये कुठला ऑर्गन आहे ते विचार करणार, ऑर्गनमध्ये परत कुठली टिश्यू आहे आणि परत कुठली सेल आहे, अशा पद्धतीने उलटं जाणार विचार करणार. हे झालं स्ट्रक्चरमध्ये. स्ट्रक्चर. दुसरं काय आलं? फॉर्म. फॉर्म म्हणजे सगळे पेशंटचे एक्सप्रेशन्स म्हणजे सगळे सिम्पटम पेशंटचे, जे पेशंट काय सांगतोय, जे सगळे सिम्पटम्स देतात ते आपण ह्या कोपऱ्यात घेणार. ट्रायंगल करणार. ट्रायंगलमध्ये स्ट्रक्चर, हे फॉर्म आणि फंक्शन. फंक्शन म्हणजे इट इज द फिजिओलॉजी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बर्थ ऑफ एक्सप्रेशन्स, म्हणजे की ज्याच्यामुळं तुमचे सिम्पटम डेव्हलप होते. तर मग तुम्ही स्टडी करताना कसं करणार? सुरुवातीला फॉर्म करणार. विच सिम्पटम्स डेव्हलप, सिम्पटम्स कोणते डेव्हलप झाले, सिम्पटम डेव्हलप झाला तो सिम्पटम बघणार. हा सिम्पटम कोणत्या फिजिओलॉजी डिस्टर्ब झाल्यामुळे डेव्हलप झाला आहे, तर मग ती फिजिओलॉजी अंडरस्टँड करणार. कुठली फिजिओलॉजी डिस्टर्ब, मग ती फिजिओलॉजी कुठल्या सिस्टीमची आहे, मग कुठल्या ऑर्गनचे आहे, कुठल्या टिश्यूचे आहे, कुठल्या सेलचे आहे, असं तुम्ही उलटा जाणार. म्हणजे फॉर्म, फंक्शन आणि स्ट्रक्चर असं उलट्या पद्धतीने तुमचा ट्रॅव्हल करणार पेशंटमध्ये. ज्यावेळेस पेशंट समजून घेणार त्यावेळेस हे लक्षात आलं तुमच्या. आणि त्याच्याबरोबर हा टाईम फॅक्टर. मग आता आपण ह्याच्या पुढे डिटेलमध्ये बघणार. तर डिटेलमध्ये काय बघणार? तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये काय येणार? जर एम भागात झाली असेल तर पेशंट म्हणजे पूर्वरचे सिम्पटम्स असतील, त्याच्यामध्ये साईन सिम्पटम्स सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर ऑन एक्झामिनेशन फायंडिंग्स काय आहेत ते बघणार. जे ऑन एक्झामिनेशन, सिस्टमिक एक्झामिनेशन केली किंवा ऑब्जेक्टिव्ह सायन्स आहे, हे सगळे तुम्हाला फॉर्ममध्ये बघणार. सिम्पटम्स होते, कोणते कोणते सिम्पटम्स आहेत. आणि फिक्स जनरल टोटॅलिटी, जो मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला मागच्या वेळेस, की प्रत्येक वेळेस पेशंट आजारी पडायच्या आधी पेशंटला ठराविक सिम्पटम दिलं की त्या आजारी पडायच्या काय काय पेशंट आजारी पडायच्या आधी मला नुसतं खाऊ खावतं, भूक वाढली, आता मला समजतं की मी फिक्स आजारी पडणार आहे, मला थंडी ताप येणार आहे. म्हणजे हे फिक्स जनरल टोटॅलिटी. जर फिक्स जनरल टोटॅलिटी तुम्हाला माहीत झाली पेशंटची, तर ती प्रत्येक डिसीजमध्ये तुम्हाला दिसणार आहे पेशंटमध्ये. मग ती पेशंटची इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि त्याच्यावर तुम्ही रेमेडी दिली तर तिथंच ते डिसीज प्रोसेस अवॉइड होणार आहे. हे झालं आपल्या सिम्पटम्समध्ये. फॉर्ममध्ये काय काय बघणार आपण? साईन सिम्पटम्स, ऑन एक्झामिनेशन फायंडिंग्स आणि फिक्स जनरल टोटॅलिटी त्याच्या अंडरच. त्याच्याबरोबरच हे झालं फंक्शन. फंक्शन आता हे कशा फॉर्म आता कुठलं फंक्शन डिस्टर्ब झाल्यामुळे झालं आहे, म्हणजे कुठलं इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत, क्वालिटी ऑफ फ्लुइडिटी म्हणजे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, हे सगळं बघणार. इन्व्हेस्टिगेशन्स असतील ना, जे फिजिओलॉजी ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय काय झालेलं आहे ते तुमचं फंक्शनमध्ये येतं. कुठली फिजिओलॉजिस्ट आता तुमचे समजा इन्फ्लमेशन बघतात, ते इन्फ्लमेटरी मेडिएटर्स जे सगळे असतात ते इन्फ्लमेटरी मेडिएटर्स तुमच्या फंक्शनमध्ये येतात. कारण त्याच्याबरोबर पेन डेव्हलप झालं, म्हणजे रुबार केला फंक्शन जे आहे हे तुमचं इन्फ्लमेशनमधलं फंक्शनमध्ये हे सिम्पटममध्ये दिसतं. त्याच्या मागचं मग वासोडायलेटेशन, हायपरकॉन्टिनिटी, इन्क्रीज इन्फ्लमेटरी मेडिएटर्स, किमोकाइन्स, हे सगळं तुमचं फंक्शनमध्ये दिसतं. तेच उलटं परत गेलं की स्ट्रक्चरमध्ये काय होणार? स्ट्रक्चरमध्ये तुम्ही मॅक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आणि मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर हे बघणार. मॅक्रोस्कोपिक म्हणजे जे डोळ्यात दिसतं ते मायक्रोस्कोपिक सेल्युलर लेवलला जे झालेलं आहे ते. त्याच्याबरोबरच पॅथॉलॉजी कुठली डेव्हलप झाली. पॅथॉलॉजीमध्ये आपण फिक्स म्हणतो ना की एक रिव्हर्सिबल पॅथॉलॉजी आहे का इरिव्हर्सिबल पॅथॉलॉजी. म्हणजे रिव्हर्सिबल पॅथॉलॉजी म्हणजे काय की रेमेडी दिली त्याच्यात रिव्हर्सिबिलिटी आहे त्याच टिश्यूनी आहे तीच रिप्लेस होणार आहे, ते पूर्ण बरं होणार आहे. नॉर्मल स्ट्रक्चर पहिलं आहे ते येणार आहे, परत आहे ते डेव्हलप होणार आहे. ही रिव्हर्सिबल पॅथॉलॉजी. ही रिव्हर्सिबल पॅथॉलॉजीमध्ये काय सांगतो आपण की त्याच्यामध्ये ते परत पूर्ण नॉर्मल लेवलला येणार नाही, इरिव्हर्सिबल झालेलं आहे. ते डिफॉर्मिटी स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी फॉर्म झालेले आहे, स्ट्रक्चरल चेंजेस पूर्ण झालेले आहेत, नॉर्मल टिश्यू सेकंडरी हिलिंग झालेलं आहे, सेकंडरी इंटेन्शनली एक्सेस फायब्रोसिस झालेला आहे. तर मग ही रिव्हर्सिबल पॅथॉलॉजीमध्ये गेलं आहे की ते पूर्ण रिव्हर्स होणार नाही. हा कन्सेप्ट जुना होता, पण जो नवीन 2009चं जे नोबेल पारितोषिक मिळालं बायोलॉजीमध्ये एका सायंटिस्टला, तर त्यांनी काय दाखवलं की एनी टिश्यू कॅन रिवर्ट बॅक टू नॉर्मल स्टेम सेल आणि त्या स्टेम सेलपासून आपण पाहिजे ती टिश्यू डेव्हलप करू शकतो. त्यांनी माऊसची स्किन सेल घेतलेली
आणि स्किन सेलपासून त्यांनी स्टेम सेल डेव्हलप केली आणि स्टेम सेल डेव्हलप करून त्या स्टेम सेलपासून परत नर्वस टिश्यू डेव्हलप केली. ह्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राईज मिळाला. म्हणजे की तुमचा कुठलाही ऑर्गन रिजनरेट होऊ शकतो, कुठलीही सेल रिजनरेट होऊ शकते. म्हणजे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की नर्वस टिश्यू इट इज इरिव्हर्सिबल, एकदा डॅमेज झाले की परत रिजनरेट होत नाही. म्हणजे की आपण होमिओपॅथी म्हणतो ना मिरॅक्युलस रिझल्ट नाही, कारण आपली रेमेडी स्टेम सेल लेवलला जाऊन काम करते. म्हणजे आता की मी बोन अप्लास्टिक ॲनिमियाची केस होती. अप्लास्टिक ॲनिमियामध्ये पूर्ण जे स्टेम सेल्स आहेत त्या रिप्लेस होतात फॅट सेल बोन मॅरोमध्ये. तर त्या परत स्टेम सेल परत डेव्हलप झाले आणि परत बोन मॅरो चालू झाला होमिओपॅथिक रेमेडी दिला. पूर्ण त्याचं HB परत प्लेटलेट WBC सगळ्या परत नॉर्मल लेवलला आल्या. मग हे कशाने आल्या तर रेमेडी कुठल्या लेवलला जाऊन केलं तर स्टेम सेल लेवलला जाऊन केलं. म्हणजे की त्यावेळेस बेलॉडा रेमेडी दिली. तर बेलॉडा रेमेडी तर ज्या सेलचे रिसेप्टर्स आहेत जे एक्सप्रेस पाहिजे स्टेम सेलचे त्याच्यावर जाऊन काम करते. स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी बेलॉडाचे जे अल्कोलाइड्स आहेत प्रिन्सिपल अल्कोलाइड्स ते त्याच्यावर काम करतात आणि त्याच्यावर ते डेव्हलप झालं. म्हणजे की आपण मॉडर्न मेडिसिन जर व्यवस्थित स्टडी केले सेल्युलर लेवलला तर आपण त्या पद्धतीने सांगू शकतो. मग हे समजलं कसं मला की मी कुठं जाऊन करतोय, कुठल्या रेमेडीला कुठल्या टिश्यूवर काम करतोय, कुठल्या सेलवर काम करतोय किंवा स्पेसिफिक कुठल्या रिसेप्टरवर काम करतोय. तर हे स्ट्रक्चर फॉर्म फंक्शन ज्यावेळेस व्यवस्थित स्टडी करेल त्यावेळेस लक्षात येते की आपली रेमेडी कुठल्या लेवलला जाऊन काम करते. तर होमिओपॅथिक रेमेडी न्यूक्लिअर रिसेप्टरवर काम करते. ॲलोपॅथीमध्ये रेमेडीज सगळ्या कशा काम करते, कोण सेल मेम्ब्रेन सेल रिसेप्टरवर काम करते, मेम्ब्रेन रिसेप्टरवर काम करते, कोण सायटोप्लाझमिक रिसेप्टरवर काम करते, कोण न्यूक्लिअर रिसेप्टरवर काम करते. म्हणजे की तिथं रिसेप्टर असते त्या रिसेप्टरला जाऊन बाईट झालं की तिथून पुढं सिग्नल जातो, मग DNA जातो, mRNA tRNA, तिथून परत मग प्रोटीन सिंथेसिस होतं, ते नॉर्मल एन्झाईम असं होतं. तर आपलं डायरेक्ट जाऊन DNA ला जाऊन बाईट तर DNA न्यूक्लिअर रिसेप्टरवर आणि तिथून DNA जे एक्सप्रेस होतं म्हणजे जे DNA ॲक्टिव्ह असतं ते प्रोटीन सिंथेसिस करतं. ते माहिती आहे ना तुम्हाला नॉर्मल डाक की त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस होणार. जर फॉल्टी DNA एक्सप्रेस झाला म्हणजे ॲक्टिव्ह झाला तर तुमचा फॉल्टी प्रोटीन तयार होणार, कारण त्याच्यापासून tRNA येणार mRNA येणार, ते फॉल्टी प्रोटीन तयार होणार. फॉल्टी प्रोटीन तयार झाली पुढची एन्झायमॅटिक रिॲक्शन पूर्ण डिस्टर्ब होणार किंवा जी सेल डेव्हलप होणार आहे ती फॉल्टी सेल डेव्हलप होणार. कॅन्सरमध्ये तेच होतं, सिक्वेन्स बदलला असतो ATGC म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजे दुसरं जेवण बसलं आहे, डिलेशन किंवा ते निघून गेलं आहे, असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामुळे ते सेलचं जे कंट्रोल असतं नॉर्मल की एवढ्या सेल ग्रोथ झाले की थांबा, जो नॉर्मल प्रोग्राम असतो तो प्रोग्राम निघून जातो सेलवरचा की मायटॉसिस मिओसिस झालं तर ते थांबायचं, ते थांबायला समजत नाही. तो प्रोग्राम निघून गेल्यामुळे मग त्या सेल्स आहेत त्या इनॉर्मसली ग्रोथ होत आहेत, आपल्या मनाने वाढत आहेत. मग फक्त तुम्हाला काय डेव्हलप करायचं आहे की जे फॉल्टी DNA सिक्वेन्स ॲक्टिव्ह आहे तो आपल्याला सायलेन्स करायचा, सायलेन्स म्हणजे थांबवायचा आणि नॉर्मल DNAला ॲक्टिव्ह करायचं की जेणेकरून नॉर्मल सेल परत प्रोड्यूस व्हायला लागते. आणि होमिओपॅथिक रेमेडी त्या लेवलला जाऊन काम करते. म्हणजे कॅन्सर होमिओपॅथीने बरा होतो का तर 100% होतो. फक्त तुमची रेमेडी त्या लेवलला मॅच झाली पाहिजे आणि त्या लेवलला काम केलं पाहिजे. त्यासाठी आपलं आपण रिपोर्ट नंबर 9 आहे ना, त्याने म्हणजे सांगितले की ऑल सिव्हिअर डिसीजेस आर कॉज बाय ड्यू टू रॉंग इमॅजिनेशन्स अँड क्युअर्ड बाय सेंटेन्स. म्हणजे जे रॉंग इमॅजिनेशन म्हणजे जे स्ट्रॉंग फिलिंग होतं त्यावेळेचं जे फॉल्टी परसेप्शन होतं की त्याच्यामुळे तो डिसीज चालू झाला तर ते फॉल्टी परसेप्शन शोधायचं. त्याच्यामुळे तुमचं केस टेकिंग इनडेप्थ पाहिजे, तुम्हाला ते करेक्ट फिलिंग आणि तेवढीच इंटेन्सिटीचं फिलिंग रेमेडीमध्ये मिळालं पाहिजे. ते मॅच करून ती मी रेमेडी दिली की कुठलाही डिसीज असेल तर तो बरा होणार आहे, 100% होणार. फक्त तुम्हाला त्या लेवलला जाऊन काम करायचं आणि तुम्हाला हे माहीत पाहिजे की मला कुठल्या सेलवर काम करायचं, कुठल्या टिश्यूवर कुठल्या रिसेप्टरवर माझ्या रेमेडीने काम केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने जर स्टडी केली तर तुम्ही आरामशीर तुम्हाला हे क्लिनिकली समजू शकतो. आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये जेवढं नॉलेज लागत आहे तेवढं होमिओपॅथीमध्ये लागतं. लक्षात आलं? समजतंय का हे सांगितलंय. आता आपण एक मॉडेल घेतोय रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजे की आता हा डिसीज स्टडी करायसाठी आपण
रुमॅटॉइड आर्थरायटिस याचं एक्झाम्पल घेतो. हेच एक्झाम्पल सगळ्याला लागू पडणार आहे, सगळ्या डिसिजेससाठी. आता आपण आवाज दुसरीकडे बाहेरचा आवाज येतो तो. तर आपण सायनोइड जॉईंट घेतला. सायनोइड जॉईंट्समध्ये सायनोइड मेम्ब्रेन, कारण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सगळे सायनोइड जॉईंट अफेक्ट होते. तर मग सायनोइड मेम्ब्रेन 2 लेयर असतात. सायनोइड मेम्ब्रेनला लेयर ए आणि लेयर बी. लेयर ए मध्ये फायब्रोसायटिक सेल्स असते, इट ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. आणि लेयर बी मध्ये फायब्रोब्लास्ट हॅव्हिंग सिक्रेटरी फंक्शन प्रोड्यूस हायलुरॉनिक ॲसिड रिलेटेड टू विस्कोसिटी ऑफ सायनोइड. जे हायलुरॉनिक ॲसिड असतात, कारण सायनोइड फ्लुइडमध्ये काय होतं, आरेमध्ये सायनोइड फ्लुइडची कन्सिस्टन्सी बदलते, म्हणजे सायनोइड फ्लुइड थिक होतं. त्याच्यामुळे सायनोइड फ्लुइड कॉम्पोज ऑफ हायलुरॉनिक ॲसिड, वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स, ग्लुकोज, प्रोटीन हे सगळे राहतात. तर एक्झॅक्ट पॅथोजेनेसिस हे ऑटोइम्युनिटी कशी तयार झाली मॉडर्न मेडिसिनमध्ये माहिती, की एक्झॅक्ट ऑटोइम्युनिटी कशा तयार होते. पण ऑटोइम्युनिटी डिसीज कसे तयार होते, प्रत्येक सेलला एक लेबल असते फिक्स. आता तुमच्याकडे प्रत्येकाला आय कार्ड आहे, किंवा तुमच्या प्रत्येक ॲपरवर तुमच्या कॉलेजचं शिक्क आहे, की तुम्हाला जाताना सिक्युरिटी तिथंच अडवतो. आय कार्ड असेल तरच पुढे पाठवतो, आय कार्ड नसेल तर बाहेर पाठवतो. तसं प्रत्येक सेलला रिसेप्टर असतं, प्रत्येक सेलला लेबल असतं, प्रत्येक सेल म्हणजे रिसेप्टर असतो. तर मग आपल्या ज्या फायब्रोसायटिक सेल असतात, इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, इम्युनोग्लोब्युलिन्स सगळीकडे फिरत असतात. इम्युनिटी आपली सगळ्या सेल स्कॅन करत फिरत असते, की ही आपली सेल आहे का, लेबल दिसलं की पुढे जाणार. मग जिथं लेबल नसेल, मग कधी कधी काय होतं की फॉल्टी प्रोटीन सिंथेसिस झालं, की तिथं डिलिशन झालं, हे झालं, तर मग ते निघून जातं. मग हे कशाने फॉल्टी प्रोटीन तयार होतं, तर तुमचं फॉल्टी परसेप्शन, म्हणजे की DNA इज अ नॉट होल ऑथॉरिटी, हे लक्षात ठेवा. म्हणजे की आपल्या लाईफसाठी DNA इज अ नॉट इम्पॉर्टंट. विदाउट न्यूक्लियस सेल 30 जीवन निवडतात. विदाउट न्यूक्लियस म्हणजे की मायटोकॉन्ड्रियल DNA पण असतो. नुसता मायटोकॉन्ड्रियल DNA, त्याच्यामध्ये मॅटर्नल DNA, हे सगळे म्हणजे फक्त DNA न्यूक्लियस मधला DNA इज नॉट रिस्पॉन्सिबल. इट इज द ओनली हार्ड डिस्क, म्हणजे की फक्त हार्ड डिस्क असतं, फक्त स्टोरेजचं काम करते. DNA स्वतः ठरवत नाही की मी कसं एक्सप्रेस व्हायचं, किंवा मी कुठला DNA चालवणार, कुठला DNA बनवणार. ते कशावर तयार होतं, तर आपण जसा विचार करू, आपण परिस्थितीत कसा करतो, तो सिग्नल आपल्या बॉडीमध्ये जातो, सायकोन्यूरोएंडोक्राइन. तो सिग्नल परत मग आपल्या सेलला जातो, तो न्यूक्लियसला जातो. मग त्याच्यानंतर मग तो मेसेंजर RNA जाणार आहे, तो मेसेंजर RNA आपल्याला सिग्नल देणार त्या DNA. मग तो DNA सुट्टा होणार आणि तो सिग्नल तयार होणार tRNA. मग तो जाणार गॉल्गी ॲपॅरेटसला, रायबोसोम्स, मग ते तयार करणार प्रोटीन. मग गॉल्गी ॲपॅरेटसमध्ये जाणार, तिथून ते सेल पॅक होणार, बाहेर येणार प्रोटीन. DNA फक्त मटेरियल स्टोरेजचं काम करतो, माहिती स्टोअर करतात, मदरबोर्ड. कमांड आपण कॉम्प्युटरला कमांड देतो ना, कमांड कोण देतो, आपण देतो. तसं ते आपलं परसेप्शन इज अ कमांड फॉर DNA एक्सप्रेशन. म्हणजे की आपण म्हणतो ना की DNA इट इज ओनली स्टोरेज, हे लक्षात ठेवा. आपण जो कमांड देणार आहे, जे आपण परसेप्शन आहे, म्हणजे की परिस्थितीकडे ज्या पद्धतीने आपण बघणार आहे, ती परिस्थिती ज्या पद्धतीने परसेप्ट करणार आहे, त्या पद्धतीचंच आपलं प्रोटीन सिंथेसिस होणार. म्हणजे तुम्ही जसा विचार कराल तशीच तुमची बॉडी बिहेव करणार. त्याच्यामुळं परसेप्शन इज इम्पॉर्टंट. मग ते एक्झॅक्ट पद्धतीच काय होतं की मग ते फॉल्टी सेल तयार होती ती सायनोइडची. मग फॉल्टी सेल तयार होते, याच्या मागे इंडिग्नेशन हे असतं, फिलिंग रुमॅटॉइड आर्थरायटिस तयार होतं. मग त्यावेळेस मग काय होतं की सेल आली, इम्युनोग्लोब्युलिन्स आली की त्या सेलला ते फॉरेन सेल म्हणून लगेच रिकग्नाइज करते. ह्याच्यामध्ये लेबल नाही की फॉरेन सेल. तसेच सगळे बॅक्टेरिया, सगळे फॉरेन जे असते, त्या फॉरेन सेल सगळ्या तशा रिकग्नाइज केल्या जाते. इट इज नॉट आवर सेल. हे आपलं आय कार्ड नाही. म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन ते काय होते, कारण जे अँटीजन असतं ते वेगळं असतं. इट इज नॉट रिलेटेड टू अवर बॉडी, ते लगेच रिकग्नाइज केलं, हा दुसऱ्या कॉलेजचा. मग त्याच्यावर लगेच अटॅक केला जातो.
मग त्याच्यावर टी सेल्स अटॅक करतात, किलर सेल्स त्याला मारते, मग ते सगळं मटेरियल असेल ते घेऊन येऊन बी सेलला देते, मग बी सेल ते प्रोसेस करते आणि त्याच्यापासून ह्युमन इम्युनिटी तयार होते. म्हणजे IgG, हे सगळं तयार होतं आणि ते स्टोअर केलं जातं. मग आता तुमच्या सायनल सेलच्या अगेन्स्ट इम्युनिटी तयार झाली, सायनल सेल फॉरेन म्हणून त्या रिकग्नाइज केली झाली. मग काय आता की नंतर त्या सेल आपल्या सगळे फिरणार आहेत, आपले सगळीकडे स्कॅन करत की फॉरेन सेल आहे का, बॅक्टेरिया आहे का. त्यावेळेस प्रत्येक सायनल सेल फॉरेन सेल म्हणून रिकग्नाइज केली जाते. ही आपली सेल नाही, ही फॉरेन सेल. मग सगळ्या सायनल सेल्स, सायनल जिथं बॉडीत आहे त्या सगळ्या सायनल जॉईंटवर आपली इम्युनिटी अटॅक करते. मग त्या सगळ्या सेल डिस्ट्रॉय करायला चालू करतात. मग सगळ्या सेल डिस्ट्रॉय करायला लागल्या की पहिल्यांदा सायनल मेम्ब्रेन हायपरट्रॉफी होणार, इडिमा होणार, इन्फ्लेमेशन होणार, नंतर मग बोन इरोजन्स व्हायला चालू होणार, टेंडन इरोजन चालू व्हायला, मग ते सगळं जॉईंट तुमचे वाकडे तिकडे व्हायला लागणार, डिफॉर्मिटी डेव्हलप होणार, सांधे फिक्स होणार. कारण ही म्हणा ते सेकंडरी इंटेन्शन होणार, कारण तिथे एक्सिस फायब्रोसिस होणार. कारण जी सेल आहे, जी नॉर्मल इलास्टिसिटी आहे ती निघून जाणार, तिथं फायब्रोसिस होणार. सायनल मेम्ब्रेनचा तुला फायब्रोसिस येणार, त्यांना फायब्रोब्लास्ट येणार, कारण हिलिंग होताना सेकंडरी इंटेन्शन होतं. त्याच्यामुळे मग तिथं फिक्स होणार, जॉईंट स्टिफ होणार. त्याच्याबरोबरच इन्फ्लमेशन इथे झाल्यामुळे इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स सगळे सापडून राहणार. तुमच्या सायनल फ्लूडची कन्सिस्टन्सी बदलणार, सायनल फ्लूड थिक होणार. मग थिक झाल्यामुळं नॉर्मल की होणार आहे का मुवमेंट नाही होणार. मग काय होणार, थिक झाले की नॉर्मल मुवमेंट होतं. मग ज्यावेळेस रेस्ट असेल त्यावेळेस मग ते इन्फ्लेमेटरी मेडिएटर तिथंच सापडून राहणार, त्याच्यामुळे पेन वाढणार. त्याच्याबरोबरच ते थिक झाल्यामुळं स्टिफनेस येणार, आखडल्यागत होणार. मग फर्स्ट मोशन ॲग्रिवेशन, कंटिन्यू मोशन, मोशन हे का राहणार, तर ज्यावेळेस ते चालायला लागणार त्यावेळेस काय होणार, तिथं ब्लड सर्क्युलेशन वाढणार, हायपेरेमिया होणार. मग इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स वॉश आउट होणार. इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स वॉश आउट झाले की इन्फ्लेमेशनचे मेडिएटर्स गेले, पेन कमी होणार, रिड्यूस होणार. कारण मेडिएटर्स वॉश आउट झाले. त्याच्याबरोबरच हे सायनल फ्लूडची कन्सिस्टन्सी असेल की थिक होणार. मग थिक झाली की स्टिफनेस कमी होणार. मग कंटिन्यू मोशन ज्यावेळेस काम आहे त्यावेळेस आराम. इट इज कॉमन फॉर क्रोमॅटो आर्थरायटिस. लक्षात आलं. ह्याच्यामध्ये पॅथोजेनिक्समध्ये बॅक्टेरिया, टॉक्सिन, व्हायरस ॲक्ट ॲज अँटीजन इन बॉडी विच कॅन टर्न टू स्टिम्युलस आर्थरायटिस हे म्हणते. पण आपल्याला व्हायरस, बॅक्टेरियल इन्फेक्शन आयुष्यभर होतच राहते. मग प्रत्येक व्हायरस ते ॲक्टिव्हिटी देतं का, नाही. तर ते ॲक्टिव्हिटी द्यायला तुमचं जसं मेंटल परसेप्शन पाहिजे, म्हणजे तुमचं त्यावेळेचे मेंटल स्टेट त्या पद्धतीने पाहिजे. म्हणजे यू शुड बी ससेप्टेबल टू दॅट डिसीज किंवा ससेप्टेबल टू दॅट इमोशन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ससेबिलिटी पाहिजे. आता नेहमीच तुम्ही जाताना पावसात दिसतात, प्रत्येक वेळेस आजारी पडतात, कधीतरीच वेचला का पडतात, कारण तुमची ती ससेबिलिटी डेव्हलप झाली असते. तसेच ही झाली ससेबिलिटी आपली नॉर्मल ससेबिलिटी. तसेच जेनेटिक ससेबिलिटी पण असते. जेनेटिक ससेबिलिटी इज नथिंग बट अकॉर्डिंग टू होमिओपॅथी इट इज द मायाज. म्हणजे आपण होमिओपॅथीमध्ये मायाचं म्हणतो, मॉडर्न मेडिसिन जेनेटिक ससेबिलिटी. जेनेटिक्स की तुम्ही ते जीन्स कॅरी केले, तुमच्या मदर फादरकडून जीन्स आले, पण तुम्हाला आता डायबिटीस आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे ते जीन तुमच्यात आहे. मग तुम्हाला डायबिटीस 20व्या वर्ष होणार, 10व्या वर्ष होणार, 40व्या वर्ष होणार का 70व्या वर्ष होणार, हे कोण ठरवणार? ते कधी एक्सप्रेस होणार, कधी ॲक्टिव्ह होणार? तर इट इज युअर परसेप्शन, युअर थिंकिंग. म्हणजे तुमची ससेबिलिटी कशी, जेनेटिक ससेबिलिटी आहे, पण ती ट्रिगर व्हायला तुमचं परसेप्शन इज रिस्पॉन्सिबल. त्याच्यामुळे म्हणून तर आपण हे शोधतो ना की काय इन्सिडेंट झालेला, काय घटना झालेली, त्यावेळेस तुमचं एक्झॅक्ट फिलिंग काय होतं, त्याच्यावर तो डिसीज चालू होणार सगळं. कारण मॉडर्न मेडिसिनमध्ये जर जेनेटिक प्रोफायलिंग केलं ना, ते सगळं सांगू शकतो की तुम्हाला 20व्या वर्षी हे डिसीज होऊ शकतो, 40व्या वर्षी होऊ शकतो, हा होऊ शकतो. इट इज ओनली प्रॉबॅबिलिटी. फिक्स होईल असं नाही, पण ते फक्त तुमचं मॅप देतं, जेनेटिक मॅप, की तुम्ही ह्या डिसीजला रिस्पॉन्सिबल आहे, हे डिसीज हे जीन्स तुम्ही कॅरी करता, या डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल असतात. पण जर तुम्ही हेल्दी लाईफ आणि हेल्दी माइंड असेल तर तुम्हाला तो डिसीज आयुष्यभर होणार नाही. हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी डाएट आणि हेल्दी माइंड
म्हणजे की हेल्थचे सगळे डायमेन्शन फॉर पॅरामीटर्स म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ पण बघतो आपण नॉट ओनली फिजिकल हेल्थ नॉट ओनली मेंटल हेल्थ तर स्पिरिच्युअल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. हा नवीन डायमेन्शन WHO ने ॲड केलेलं आहे. तर हे सांगितलं मी तुम्हाला सायटोकाईन फॉर हेल्पर सेल्स अँटीजेन कसं चालू होणार. तर मेम्ब्रेनमध्ये ॲक्यूट इन्फ्लेमेशन झालं काय होणार आहे टेम्पररी हायपरट्रॉफी होणार आहे सायनोसाइट्सचे. त्याच्यावर क्रॉनिक इन्फ्लेमेशन असेल तर मग सायनल फ्लुइडची प्रॉलिफरेशन होणार आहे म्हणजे सायनल मेम्ब्रेनची हायपरट्रॉफी होणार आहे. हायपरट्रॉफी झाली तिथे आत प्रोट्रुजन पण होणार आहे डेव्हलप त्याच्यावर इडिमा हायपरट्रॉफी सगळं होणार आहे. त्याच्यामुळे जॉईंट मुवमेंटला पण प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्याबरोबरच लिम्फोसाइट आणि प्लाझ्मा सेल इन्फ्लिट्रेशन होणार आहे. इन्फ्लेमेशन जास्त असतात क्रॉनिक इन्फ्लेमेशन असले की तुमच्या लिम्फोसाइट्स येतातच प्लाझ्मा सेल्स येतातच ॲक्यूटमध्ये न्यूट्रोफिल्स येतात. त्याच्याबरोबरच फायब्रोनार डिपॉझिट होणार आहे सेल्युलर नेक्रॉसिस डेव्हलप होणार आहे आणि इरोजन्स ऑफ आर्टिक्युलर कार्टिलेज आणि सब आर्टिक्युलर कार्टिलेज आणि बोन एक्सपोज टू त्याच्यामुळे बोन शेप पण त्या बाजूची इरोजन्स इथे डेव्हलप होणार आहे. सायनल फ्लुइडमध्ये हाय मोलिक्युलर प्रोटीन वाढणार आहे. त्याच्याबरोबरच पॉलिमॉर्फोन्यूक्लियोसाइड ल्युकोसाइट्स वाढणार आहेत एन्झाईम्स वाढणार आहेत हायड्रोजन वाढणार आहे. आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशन सिम्पटम्स काय काय येणार आहेत त्याचे तर मोड ऑफ ऑनसेट स्लो ऑनसेट असेल किंवा सडन असेल किंवा पॅलेंड्रॉमिक असेल किंवा टाइप ऑफ जॉइंट इन्व्हॉल्व स्मॉल जॉइंट्स हँड्समध्ये मेटाकार्पल जॉइंट प्रॉक्सिमल इंटरफॅरिंजियल जॉइंट्स लेग्समध्ये मेटाटार्सल जॉइंट्स माझे मीडियम साईज जॉइंट्स एल्बो रिस्ट किंवा मेजर जॉइंट्स नी हिप हे सगळे होणार आहे. जिथे जिथे तुमचं सायनोवियल मेम्ब्रेन आहे तिथे तिथे हे सगळं जॉइंट्स अफेक्ट होणार आहे. तर पॅटर्न ऑफ इन्व्हॉल्वमेंट कसं असतं मोनोआर्टिक्युलर येईल किंवा पॉलिआर्टिक्युलर येईल किंवा असिमेट्रिकल इन्व्हॉल्वमेंट येईल आणि बऱ्याच वेळा हे बायलॅटरली सिमेट्रिकल डेव्हलप म्हणजे मोनोआर्टिक्युलर जर आला ना तर इट इज अगेन गिव्हिंग इंडिव्हिज्युअल म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आलं तर इट इज कॅरेक्टरिस्टिक फॉर इंडिव्हिज्युअल म्हणजे एक सिंगल जॉईंटमध्ये RA पॉझिटिव्ह टेस्ट आहे RAमध्ये परत अँटीफॉस्फोलिपिड सिट्युलेटेड अँटीबॉडीज ही टेस्ट स्पेसिफिक आहे RA जर RA टेस्ट म्हणली तर बऱ्याच ऑटोइम्युन डिसीजमध्ये RA टेस्ट पॉझिटिव्ह इट इज नॉट स्पेसिफिक. जर RA फिक्स लेवल करायचं आहे तर मग अँटीफॉस्फोलिपिड सिट्युलेटेड अँटीबॉडीज टेस्ट केली की ते फिक्स तुम्हाला तुम्ही लेवल करू शकता इट इज RA पण ती कॉस्टली जाते मला वाटते 2,000-1,000ला जाते टेस्ट 2,000-2,500 अँटीफॉस्फोलिपिड आणि पण RA तुमची 250-300 होते. त्यामुळे नुसती RA पॉझिटिव्ह केली कारण ANA हे असेल ऑटोइम्युन आर्थरायटिस असेल ANA पॉझिटिव्ह असेल तरी पण RA पॉझिटिव्ह हे तुम्ही आता काय म्हणताय मला सांगितलं ते फंक्शन कसं झालं ते आता मॅनिफेस्टेशन मीन्स फॉर्म आता फॉर्म चालला. आता हे आपण पुढे जाऊया सिमेट्रिकल इन्व्हॉल्वमेंट कॉमनली येते. तर ह्याच्यात आता परत सिम्पटम्स कुठले कुठले येते तर कॉन्स्टिट्युशनल सिम्पटममध्ये फीवर बॉडी हेडेक हे सगळं डेव्हलप होतं कारण त्याच्याबरोबर जॉईंटमध्ये पेन स्वेलिंग स्टिफनेस ॲग्रेशन इन्व्हॉल्व आणि इट शुड बी मोर दॅन हाफ ॲन आवर म्हणजे की सकाळी उठलं ना उठायलाच येत नाही एक अर्धा तास तसंच बसवला मग हळूहळू हालचाल करायला लागल्यावर मग जरासं खालू शकतो म्हणजे एवढं स्टिफनेस असतं जे मॉर्निंग स्टिफनेस मोर दॅन हाफ ॲन आवर म्हणजे डायग्नोस्टिक क्रायटेरिया. त्याच्याबरोबर जॉईंटमध्ये पेन स्वेलिंग स्टिफनेस मॉर्निंग डिफॉर्मिटी इन ॲडव्हान्स केसेस कॉम्प्लेक्स डिफॉर्मिटी कुठली डेव्हलप होते तर स्वानिक डिफॉर्मिटी ऑफ डिस्टल IP जॉइंट्स अँड हायपर एक्सटेन्शन ऑफ प्रॉक्सिमल इंटरफेरेन्स हे असे डेव्हलप आणि हँडला बॉटम डिफॉर्मिटी डेव्हलप हे स्वानिक येते आणि इथं बॉटम येते किंवा जेट डिफॉर्मिटी म्हणतो आल्नर डेव्हिएशन ऑफ फिंगर्स म्हणजे की असा हात होते
त्याच्याबरोबर अनकायलोसिस ऑफ फिक्स फ्लेक्शन डिफॉर्मिटी ऑफ एल्बो, त्याच्याबरोबर ड्रॉपिंग फिंगर्स, म्हणजे की ते पेशंट काय चालताना ते एकदम त्याचे जॉईंट सगळे अफेक्टेड असतात. जे लेग डिफॉर्मिटीमध्ये सबलक्सेशन होतं मेटाकार्पल जॉईंट्समध्ये, रिझल्टिंग कॉक ऑफ टोज, तुमचे अंगठे वरच्या बाजूला येते, त्याच्याबरोबर फिक्स फ्लेक्सर डिफॉर्मिटी ऑफ हिप, नी आणि हिप इन आर्मस केसेस, म्हणजे पाय असे वाकडे होते पेशंट, असा वाढ चालत होते वाकडा पेशंट, म्हणजे ते बघितलं की समजते की असं आहे, इट इज आर फिक्स. कारण पूर्ण डिफॉर्मिटी डेव्हलप झालेले असते, बोन इरोजन झालेले असते, कॉन्ट्रॅक्चर डेव्हलप झालेले असते ड्यू टू एक्सेसिव्ह फायब्रोसिस. Other less common manifestations, atlantoaxial joint मध्ये subluxation होतं, TM joint मध्ये difficulty in opening mouth, हे दुखायला लागतं, difficulty in hearing, कारण ear ossicles पण इरोजन होतं, त्याच्यामुळं ear ossicles इरोजन झालं की तुमचं जे हेअरिंग आहे ते डिफेक्ट होतं, त्याच्यामुळं हेअरिंगचा प्रॉब्लेम होतो. क्रिकोहार्ड जॉईंट मध्ये पण प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे फोर्सने डेव्हलप होतं. आईजमध्ये इपिकरायटिस डेव्हलप होतं, लंगमध्ये फ्लोरायटिस डेव्हलप होतं. इट इज नॉट व्हेरी कॉमन. सीरियसमध्ये पेरिकार्डायटिस हे डेव्हलप होतं, जनरल अप्रायटिसमध्ये अप्रायटिस इन्फार्क्ट डेव्हलप होतं, स्किनमध्ये नॉन हिलिंग अल्सर्स आणि नूडल्स डेव्हलप होते, वेसल्समध्ये इन्फ्लमेशन डेव्हलप होतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन डेव्हलप होतं. तर हे सगळं आपण बघितलं, पॅथॉलॉजी काय होते, पॅथोफिजिओलॉजी काय आहे, स्ट्रक्चरल चेंजेस काय झालेले आहेत आणि सिम्पटम्स काय डेव्हलप झालेले आहेत, ते सगळे सिम्पटम्स आपण इथं टाकले. हे सगळे सिम्पटम्स आले, त्याच्याबरोबर ही सगळी तुमची पॅथॉलॉजी फिजिओलॉजी आली आणि ही पॅथॉलॉजी आली. लक्षात आलं? मग आता आपण कसं करताना डेव्हलप करताना तर हेच सुरुवातीला आपल्याकडे फक्त हेच येणार आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, कोरिलेशन डेव्हलप करणार आहे. फॉर्म का डेव्हलप झाला, कुठलं फंक्शन अपेअर झालं ते बघायचं. हे टाकलं सगळं आपण, स्वेलिंग, टेंडरनेस येते सगळं. आता टेंडरनेस काय येते, इन्फ्लमेशन झालं, त्याच्याबरोबरच डिफॉर्मिटीज डेव्हलप झाल्या. तर डिफॉर्मिटीज डेव्हलप झाल्या, तर डिफॉर्मिटी कशामुळे आली, डिस्ट्रक्शन जॉईंट, त्याच्याबरोबरच तुमचं कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स डेव्हलप झाले. कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम कशामुळे डेव्हलप झाले, इन्फ्लमेशन हे ते सगळं डेव्हलप झाले त्याच्यावर. आलं लक्षात? आता इडिमा, कंजेशन, हायपोट्रॉपी हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. तर हे कुणाचं डेव्हलप झालेलं आहे, सायनोव्हेल. कुठलं स्ट्रक्चर अफेक्टेड आहे, सायनोव्हेल आणि ते कॅप्सूल. लक्षात येते? म्हणजे की आपण आता प्रत्येकाचं कोरिलेशन डेव्हलप करावं, इथून कशामुळे हा सिम्पटम आला आहे, तर कुठली फिजिओलॉजी डिस्टर्ब झालेली आहे, कुठली फिजिओलॉजी आहे तर ती कुठल्या टिश्यूचे, कुठल्या ऑर्गनचे, कुठल्या सेलचे, असं आपण कोरिलेट करायला. तर सायनोव्हेलचं मग त्याच्यामुळे काय झालंय, सायनोव्हेलचं इन्फ्लमेशन इथे झालं, मग परत मॉर्निंग स्टिफनेस डेव्हलप झालं, टेंडरनेस डेव्हलप झालं, स्वेलिंग डेव्हलप झालं. येत आहे लक्षात? परत हे अँटीजेन कॉम्प्लेक्स जो झाला आहे, इन्फ्लमेशन डेव्हलप झालं, ते कशाचं आहे, कॅप्सूलचं आहे. फायब्रोसिस आणि कॉन्ट्रॅक्चर कशाचे डेव्हलप झाले, तर कॅप्सूलचे, सायनोव्हेलचे. त्याच्यामुळे परत काय डेव्हलप झाले, डिफॉर्मिटी डेव्हलप झाली, डिस्ट्रक्शन डेव्हलप झालं कार्टिलेजचं, बोन डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन कशाचं आहे, तर कार्टिलेज, बोन इरोजन्स हे डिस्ट्रक्शन. त्याच्यामुळे परत डिफॉर्मिटी झाली. परत क्रॉनिकमध्ये काय झालं, मसल अट्रॉफी डेव्हलप, क्रॉनिक इन्फ्लमेशन. क्रॉनिक इन्फ्लमेशन आहे मसल अट्रॉफी, हे जे झाले. ॲक्यूटमध्ये वन सायटिस इथे डेव्हलप,
आपण कसं कोरिलेट करतोय म्हणजे की प्रत्येक डिसीजमध्ये ह्या पद्धतीने तुमची कोरिलेशन डेव्हलप झाली. सिम्पटम्स काय आले, सिम्पटम्स कुठली फिजिओलॉजी पॅथोफिजिओलॉजी कुठले आहे आणि त्याच्यानुसार कोणती पॅथॉलॉजी डेव्हलप झाली, कुठल्या सेलची डेव्हलप झाली, कुठल्या ऑर्गनची. अशा पद्धतीने कोरिलेट केलं की हे समजणार आहे तुम्हाला की आपण आता ह्याच्यात पुढे जाऊन काय करणार. इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय बघतो आपण, CBC, परत ESR वाढलेला असतो, CRP वाढलेला असतं, RA फॅक्टर पॉझिटिव्ह येतो, सायन्टिफिक फील्ड अनालिसिस, इट इज नॉट डायग्नोस्टिक, किंवा रेडिओलॉजी करतो, एक्सरे, CT स्कॅन, MRI, अल्ट्रासाऊंड, हे सगळं करून बघतो. आता ही आपण एक आता आपण डिसीज बघितला. आता आपण काय करूया, एक केस घेऊया, लोकेशन सेन्सेशन मॉडेलिंग कंपाऊंड. बरोबर. तर मग ह्याला काय आहे की मस्क्युलर सिस्टीम कुठे आली, मस्क्युलर सिस्टीम. सिन्स 4 वर्ष दुखतंय थांबतंय. तर सुरुवात कशी झाली, लेफ्ट वेस्टला झाली, त्याच्यानंतर राईट वेस्ट अफेक्ट झाली, त्याच्यानंतर लेफ्ट एल्बो देन राईट एल्बो, लेफ्ट PIP आणि इंटरफॅलेंजियल जॉइंट्स, देन राईट PIP आणि इंटरफॅलेंजियल जॉइंट्स, देन लेफ्ट नी, देन राईट नी, देन ऑल जॉइंट्स. म्हणजे पूर्ण स्टडी करताना कुठलाच पहिल्यांदा अफेक्ट झाला, त्याच्यानंतर कुठला जॉईंट, त्याच्यानंतर कुठला जॉईंट. जर हे मी व्यवस्थित घेतलं नसतं तर मला साईड इफेक्ट कळालं नसते का, नसते का, त्याचं ऑनसेट प्रोग्रेस कसा झाला ते कळालं असतं का. त्याच्याबरोबर पेन कुठल्या टाईपचे आहे, तर थ्रॉबिंग टाईपचे. मॉर्निंग स्टिफनेस 1 तास आहे, स्वेलिंग प्लस आहे, त्याच्याबरोबर डिफॉर्मिटी डेव्हलप झाली, स्वामिंग डिफॉर्मिटी, बॉटल डिफॉर्मिटी, वारल डिफॉर्मिटी डेव्हलप झाली पेशंट. म्हणजे गुडघे वाकडे झालेले आहेत, हात येथे वाकडे झालेले आहेत, टेंडरनेस आहे, ROM रेंज ऑफ मोशन डिक्रीज झालेलं आहे, आणि क्रॅकलिंग कटकट वाजतंय, सगळे सांगे कटकट वाजतंय. मग हे कशाने वाढतंय, जर आफ्टर रेस्ट फर्स्ट पोर्शनने वाढतंय, परत क्लाउडी वेदरमध्ये वाढतंय, समरमध्ये वाढतंय. हार्मोनेशन कशामध्ये, प्रेशर आणि मसाज. त्याच्याबरोबर कंपार्टमेंट काय डेव्हलप झाले, क्रॅम्प्स आहेत नाईटला, पर्स्पिरेशन त्याला गार्लिक ऑर्डरचा आहे, बर्निंग पाम सोला आणि ॲनिमिया. तर आता ह्याच्यात कॉमन काय अनकॉमन आहे हे साधं लक्षात येते तुमच्या. आता हे बघितलं कारण तुम्ही डिसीज बघितलं तर आपल्याला कॉमन टोटॅलिटी अनकॉमन टोटॅलिटी लक्षात येते. कॅरेक्टरिस्टिक काय काय पुढे जाऊन बघूया. आता ह्याच्यात कॅरेक्टरिस्टिक काय आहे, लेफ्ट टू राईट, इट इज इंडिव्हिज्युअल सिम्पटम. सगळे चाले लेफ्ट टू राईट येणार आहेत का, नाही. त्याच्याबरोबरच लेफ्ट टू राईट झाले, मॉर्निंग स्टिफनेस, पेन थ्रॉबिंग कॉमन आहे का, कॉमन आहे. एनी इन्फ्लेमेशन 2 टाईपचे स्पेन डेव्हलप होते, एक थ्रॉबिंग किंवा बर्निंग. ऑर्गन कुठला आहे त्याच्यावर फरक ठरतं. त्याच्यावर फॉर इन्फ्लेमेशन इट इज कॉमन. जर इंटेन्सिटी असेल, कॉमन सिम्पटम कॅरेक्टरिस्टिक कधी बनतो, ज्यावेळेस त्याची इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी असेल त्यावेळेस, किंवा त्याचं कॉम्बिनेशन परम्युटेशन असेल त्यावेळेस. दुसरं मॉर्निंग स्टिफनेस 1 hour, इट इज कॉमन. स्वेलिंग इट इज कॉमन. डिफॉर्मिटी स्वॅलिंग बॉटल इज कॉमन. टेंडरनेस कॉमन. डिक्रीज ऑफ कॉमन. क्रॅकलिंग इट इज कॉमन टू पॅथॉलॉजी. त्याच्याबरोबर आफ्टर रेस्ट ॲडमिशन इट इज कॉमन. फर्स्ट मोशन कॉमन. आफ्टर एक्झर्शन कॉमन. क्लाउडी वेदर it is observed but it is not according to pathophysiology. त्याच्यावर क्लाउडी वेदर आपण कन्सिडर करू शकतो कारण मॉडर्न मेडिसिननुसार किंवा फिजिओलॉजीनुसार आपण ते एक्सप्लेन नाही करू शकतो. समर ॲग्रेशन इट इज कॅरेक्टरिस्टिक. समरमध्ये थंडीत वाढणं इट इज कॉमन. कारण का होणार आहे, थंडीत काय होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन इथे कमी होतं, म्हणजे की तुमचे जॉईंट पेन हे जे सगळं थंडीत वाढणार आहे. समरमध्ये आराम पडतो, कॉमनली सीन पिक्चर, म्हणजे की सगळ्या आलेल्या समरमध्ये आराम पडणार. प्रेशर अनोमेशन, मसाज अनोमेशन. त्याच्याबरोबरच हे सगळे कॅम्स ॲट नाईट इट इज कॅरेक्टरिस्टिक. पर्फ्युरेशन कॅरेक्टरिस्टिक. बर्निंग पाम सोल कॅरेक्टरिस्टिक. हे सगळं ॲनिमिया इट इज अ कॉमन. ॲनिमिया कॉमनली डेव्हलप होतो. आले लक्षात. म्हणजे कशा पद्धतीने आता डिसीज स्टडी करायचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक समजले. आता ससेप्टिबिलिटी म्हणला तर ससेप्टिबिलिटी इट इज मॉडरेट ससेप्टिबिलिटी.
कारण हायली कॅरेस्टिक आहे का, हाय ससेबिलिटी असेल तर तुम्हाला हायली कॅरेस्टिक सिम्पटम्स मिळतील. एकदम लो ससेबिलिटी असेल तर तुम्हाला सिम्पटम कॅरेस्टिक मिळत नाही, सगळे कॉमन सिम्पटम असतात. कॅरेस्टिक सिम्पटम सगळे निघून जातात आणि लो ससेबिलिटीमध्ये सगळे कॉमन पॅथॉलॉजिकल सिम्पटम मिळतात. म्हणजे की पॅथॉलॉजी आणि ॲडव्हान्स असते लो ससेबिलिटीमध्ये. हाय ससेबिलिटीमध्ये पॅथॉलॉजी एवढी ॲडव्हान्स नसते, त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस जास्त असतात. तर ह्याच्यामध्ये पॅथॉलॉजी ॲडव्हान्स आले तरी सुद्धा सिस्टीम तुमचे कॅरेस्टिक सिम्पटम थोडे तरी थ्रो करते. त्याच्यामुळे इट इज लो टू मॉडरेट ससेबिलिटी. लो टू मॉडरेट ससेबिलिटी म्हणजे पोटेन्सी येताना तुमची 50 to 200 30 to 200 पोटेन्सी तुम्ही विचार करा. मायाजम सिफिलिस सायकोसिफिलिस आहे, डिस्ट्रक्शन डेव्हलप झालं, डिफॉर्मिटी डेव्हलप झाली चालेल. म्हणजे तुमची आता रेमेडी कुठं जाऊन काम करणार आहे, ऑटो इम्युनिटी जिथं डेव्हलप झाली, म्हणजे ऑटो अँटीबॉडीज डेव्हलप झाले त्या ऑटो अँटीबॉडीज आपण थांबवणार. त्या ऑटो अँटीबॉडीज थांबवल्यावर काय होणार आहे, तुमचं जे ऑटो इम्युनिटी अटॅक करायला लागले असेल ते थांबणार आहे, न्यूरोजन्सची थांबणार आहे. त्याच्याबरोबर हिलिंग आहे ते प्रायमरी इंटेन्शनली हिलिंग व्हायला चालू आहे. म्हणजे की तुमचं सायनल रिपेअर होणार आहे, त्याच्याबरोबर जे कॉन्ट्रॅक्चर डेव्हलप झाले ते लूज व्हायला चालू होणार आहे. फक्त डिफॉर्मिटीज कव्हर करायला हे किती वर्ष घेतात, लगेच होणार नाही. कारण ती पॅथॉलॉजी जशी ॲडव्हान्स झाली तशी स्लोली ती नॉर्मल येणार आणि आले पूर्ण बरोबर. RA टेस्ट RA फॅक्टर 0 पूर्ण नॉर्मल होतं आफ्टर होमिओपॅथिक रेमेडी. म्हणजे हे तुम्हाला मी विथ रिपोर्ट्स दाखवू शकतो. मग हे एक ऑटोइम्युन डिसीज जर होमिओपॅथीने बरा होत असेल तर सगळे ऑटोइम्युन डिसीज होमिओपॅथीने बरे होऊ शकते, सगळे जेनेटिक डिसीज होमिओपॅथीने बरे होऊ शकते. त्या लेवलला जाऊन आपण काम करू. जे आपली रेमेडी कुठल्या लेवलला जाऊन काम करते हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे जर ह्या पद्धतीने डिसीज स्टडी केला तर तुम्ही कुठल्याही डिसीजमध्ये आरामशीर बसून सांगू शकता की मी ह्याच्यात काय काम करणार आहे, माझी रेमेडी कुठल्या सेलवर काम करणार आहे आणि प्युअर कशी होणार आणि काय काय ह्याच्यामध्ये आराम करणार. की पेशंट आला की नाही डॉक्टर अजून हातपाय तसेच आहेत, अजून वाकड्याचे आहेत, त्याला आपण सांगणार हे वाकडे ते नंतर कमी होणार, स्टिफनेस आहे ते हळूहळू कमी होणार आहे, कॉन्ट्रॅक्चर आहे ते हळूहळू लूज होणार, लगेच जर पडदिशी होणार नाही कारण ती वेळ गेला आहे. लक्षात आलं. हे रिव्हर्स करायला 4-5 वर्षे गेली डिफॉर्मिटी सगळ्याच आहे, पण ते परत होणार आहे. ठीक आहे. कधी बरं करू शकतो रिव्हर्स ते अशा पद्धतीनं केस अंडरस्टँड केली, त्या लेवलला फिजिओलॉजी समजून घेतली आणि तरच तुम्ही त्या परफेक्ट टोटॅलिटीला जाणार आहे आणि परफेक्ट तुम्हाला रेमेडी भेटणार आहे. तीच काम करणार. तुम्ही पार्शल सिमिलर दिलं तर ते पार्शल सिमिलर तेवढ्यावर जाणार नाही. आता ह्याच्यात तुम्ही मोशन अग्रेवेशन फर्स्ट मोशन अग्रेवेशन हे असं करून जर स्टॉप केली जर स्टॉपनं फक्त तेवढ्यावर जाणार पडणार कारण इट इज स्पेसिफिक टू डिसीज. कारण तुम्ही सिम्पटम जे घेतले ते इट इज अ कॉमन सिम्पटम ऑफ डिसीज आणि त्याच्यावर रिसर्च करतात. त्यामुळे प्रत्येक डिसीज स्टडी करताना जर ह्या पद्धतीने स्टडी केला तर तुम्हाला PPRS कॅरेस्टिक इंडिव्हिज्युअलिस्टिक सिम्पटम आहेत ते समजणार की कुठले कॅरेस्टिक आणि कुठले इंडिव्हिज्युअल सिम्पटम्स आहेत आणि तेच सिम्पटम फक्त तुम्ही रिपोर्ट प्राईजला घ्या. पेशंटची इंडिव्हिज्युअली आले तर बघणारच आहे. इश्यू ॲफिनिटीमध्ये तुमच्या रेमेडी सायनल मेम्ब्रेन ॲफिनिटी किंवा जॉईंट ॲफिनिटी कव्हर केलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुमचे कॅरेस्टिक सिम्पटम्स कव्हर केले आणि त्याची रॅपिड स्पेस म्हणजे की रेमेडी स्लो ॲक्टिंग आहे की फास्ट ॲक्टिंग आहे हे पण तुमची पेस किती त्याच्यावर आहे. ह्याची आता 4 वर्ष झाली म्हणजे तशी मॉडरेट पेस आहे. मग रेमेडी आपल्याला वापरताना पण त्या पद्धतीची रेमेडी बघायला ही रेमेडी सगळ्या लेवलला मॅच आहे. मग तुम्हाला रिझल्ट मिळणार तर 100% रिझल्ट मिळेल. त्याच्यात काय शंका मुलाला लक्षात आलं. होमिओपॅथी जेवढा आपण करत तेवढं कमी स्काय इज द लिमिट. सगळ्यात पहिल्यांदा फिजिओलॉजी लेवलला त्याचं रजिस्ट्रेशन मिळणार. मग फिजिओलॉजिकल लेवलला जे फिजिओलॉजिकल पहिले सिम्पटम्स आलेले आहेत ते सिम्पटम रिड्यूस होणार आणि मग स्ट्रक्चरल ऑर्गनेशन व्हायला चालू होणार. पहिल्यांदा फिजिओलॉजी करेक्ट होणार नंतर पॅथॉलॉजी करेक्ट. लक्षात जे डिसीज होताना पण कसा होतो पहिल्यांदा माइंड नंतर बॉडी. पण माइंड डिस्टर्ब झाली पहिल्यांदा काय डिस्टर्ब होते फिजिओलॉजी सायको न्यूरो एंडोक्रायनायसिस. पहिल्यांदा सुप्राफिजिकल म्हणजे स्पिरिच्युअल लेवलला सुप्राफिजिकल नंतर मग स्पिरिच्युअल फिजिकल. मग फिजिकलमध्ये माइंड
बॉडी म्हणजे माइंड अँड बॉडीमध्ये त्याच्यात परत सायको न्यूरो नर्वस सिस्टीम. पहिल्यांदा सायकी, परत नर्वस सिस्टीम न्यूरो, आणि नंतर एंडोक्राईन. आणि एंडोक्राईनमध्ये परत मग ते हार्मोनल बॅलन्स डिस्टर्ब होणार, त्याच्याबरोबर बायोकेमिकल बॅलन्स बदलणार. म्हणजे DNA एक्सप्रेस व्हायला काय सिग्नल कसा जातो, तर तुमचे हार्मोन्स आणि त्याच्याबरोबर बायोकेमिकल एन्झाईम्स, बाकीचे फक्त नुसते हार्मोन्सच नाही तर त्यावर बायोकेमिकल एन्झाईम्स पण अल्ट्रेशन. त्याच्यानुसार मग ते DNA लेवलला गेलं की ते DNAला तो सिग्नल मिळणार. मग तो सिग्नल झाला की ते DNA ते ॲक्टिव्ह होणार. फॉल्टी काय चुकीचा सिक्वेन्स ॲक्टिव्ह व्हायचा तो म्हणणार. म्हणजे इट इज आवर थॉट, म्हणजे थॉट आपला तो पोचणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला डिसिजन. तर मग बरं होताना पण तुमचं पहिल्यांदा काय होणार आहे, माइंड, सायकी, परत न्यूरो, एंडोक्राईन, फिजिओलॉजी, कारण हे फिजिओलॉजीच बदलतं सुरुवात. मग नंतर ओव्हर पिरियड ऑफ टाईम पॅथॉलॉजी सेल लेवल, कारण नंतरच प्रोटीन फॉल्टी प्रोटीन तयार व्हायला लागते आणि नंतर मग तुमचा स्ट्रक्चरल चेंजेस व्हायला. पहिल्यांदा फिजिओलॉजिकल चेंजेस होते, त्याच्या आधी माइंड लेवलला चेंजेस. म्हणून ह्या त्यांनी सांगितलं डिसीज कुठला येतो माइंड टू बॉडी. त्याच्यामुळं बॉडीवर जे आहे ते माइंड लेवलला दिसलंच पाहिजे. जेवढ्या लेवलचं रिस्ट्रिक्शन बॉडी लेवलला आहे ना तेवढ्याच लेवलचं रिस्ट्रिक्शन माइंड लेवलला पण पाहिजे. तरच तुम्ही फिक्स सांगू शकता की हे करेक्ट आहे. नाहीतर बॉडीला एकदम ॲडव्हान्स पॅथॉलॉजी दिसते आणि पेशंट एकदम चांगला आहे तर पेशंट खोटं, फिक्स पेशंट खोटं. कारण त्याच्याशिवाय विदाउट माइंड परमिशन डिसीज होऊ शकत. जर हेल्दी माइंड असेल तर बॉडी हेल्दी राहणारच आहे 100%. त्यामुळे ज्या वेळेस माइंड डिसीज आहे तेच शोधायचं आणि त्याच्यानुसार निवड पूर्ण हेअरिंग्स वापरू. आणि ह्याने दिलं का की पहिल्यांदा नाही एकदम 230 कुठलं तरी वापरायचं वाटतं की पहिल्यांदा पेशंट एकदम व्हायलंट होता, शिव्या द्यायचा, हे करायचा, दंगा करायचा आणि डिसीज झाल्यानंतर एकदम शांत झाला, सगळं व्यवस्थित, कुणाला बोलायचं नाही काय नाही, आणि डिसीज आराम झाला. आता तुम्ही रेमेडी दिली की तुमचा डिसीज बरा झाला आणि पेशंट एकदम शांत सोबर एकदम होता की परत पाहिल्यासारखं शिव्या द्यायला. गुड ऑर बॅड? परत शिव्या द्यायला, दंगा करायला, फेकाफेकी करायला, बरोबर झालं का? बरोबर झालं का चुकीचं झालं? डिसीज ॲडव्हान्स पॅथॉलॉजी होती ती मी ट्रीट केली पण ते माइंड त्याचं परत डिस्टर्ब पहिलं होतं तसं झालं. इट इज गुड साईन, कारण ते रिव्हर्स व्हायचं आणि नंतर त्या डिस्पोजिशन्स आहे जी शिव्या देणं आहे, जे चुकीचं वागणं ते सगळं बरोबर आहे, ते पण निघून जाणार. पण आपण ते डेव्हलप होतं आणि हा कोणत्या अपॉरिझमने सांगितलं मला नंबर आठवेना, पण ह्याने मी हे सांगितलं ओरिजिनल डिसिजन कम बॅक्स. म्हणजे फिजिशियन त्यावेळेस एकदम येतो की हे काय डेव्हलप झालं, पण इट इज गुड साईन. त्या केसमध्ये पुन्हा बेसिकला जाईल, परत ते जाऊन परत तो नॉर्मल ते येणार आहे मध्ये एका फेसला पेशंट त्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे. शिव्या देणं, दंगा करणं, तो पहिल्यांदा होता तसा. त्याच्यामुळे माइंड पण रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाणार. म्हणजे एकदम कार्नेसिटी डेव्हलप झाली इट इज द मास्क ड्यू टू डिसीज. म्हणजे डिसीज डेव्हलप झाल्यामुळे त्याचं माइंड ते झालं, कारण माइंडचं सगळं बॉडीवर आलेलं आहे. मग ते रिव्हर्समध्ये गेले तर ते माइंडचं रिव्हर्सला जाणार आहे, परत ते नॉर्मल होणार. आणि क्लोज करताना केस अँटीसोड देऊन क्लोज करायची. मग त्यावेळेस तुमची कम्प्लीट क्युअर झाली. जर अँटीसोड देऊन क्लोज नाही केली तर ते परत मागायला येऊ शकते. त्यामुळं सगळा डिसीज बरा झाला आता पेशंट म्हणणार नाही सगळं डॉक्टर आता माझं बरं झालं, आता मला काहीच त्रास नाही, ते आता आपण औषध थांबूया का, तर औषध थांबवायचं ते अँटीसोड साईडवर द्यायचा आणि केस थांबवायची. ठीक आहे, तुम्हाला काय डिफिकल्टी समजलं हे सांगितलं. हा कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे पण आपण किती डिटेलमध्ये जाऊ शकतो आणि कुठल्या लेवलला जाऊन काम करतो हे आपल्याला समजतं जर ह्या पद्धतीने तुम्ही केलं. आणि ह्या पद्धतीने प्रत्येकाचा प्लस मायनस असतो. कुणाचं क्लिनिकल चांगलं असतं, कुणाचं फिजिकल चांगलं असतं, कुणाचं माइंड अंडरस्टँडिंग चांगलं असतं, पण त्याला सायंटिफिक ट्रेनिंग पाहिजे. म्हणजे जर माइंड अंडरस्टँडिंग तुमचा स्ट्रॉंग पॉईंट वाटतोय ना तर तुम्हाला सायकोलॉजीचा स्टडी तुम्हाला पाहिजे. व्हॉट इज नॉर्मल इमोशन्स, व्हॉट इज नॉर्मल माइंड, त्याच्यानंतर व्हॉट इज नॉर्मल माइंड हे तुम्ही काढणार. त्याच्याबरोबर तुमचं फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग पण पाहिजे. म्हणजे तुम्ही कन्सेप्ट ऑफ माइंड कुठला फॉलो करता, कन्सेप्ट ऑफ मॅन
मॅनचा कन्सेप्ट प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळा आहे. हिंदू फिलॉसॉफीनुसार मॅनचा कन्सेप्ट वेगळा आहे, इस्लाम फिलॉसॉफीनुसार वेगळा आहे, ख्रिश्चन फिलॉसॉफीनुसार मॅनचा कन्सेप्ट वेगळा आहे. जो आपण स्टडी करतोय ना केंटमध्ये ह्याच्यामध्ये, इट इज अ ख्रिश्चन कन्सेप्ट ऑफ माइंड. म्हणजे हे कोणी दिला तर केंटने दिला. जो कन्सेप्ट ऑफ मॅन आहे का, विल, इंटेलेक्ट, इमोशन्स, हा कन्सेप्ट स्वीडनवर म्हणून फिलॉसॉफर होता. तो स्वीडनवर म्हणून फिलॉसॉफर होता. त्याच्या थॉट्सची आपल्याला कशी बनत असते वारकरी संप्रदाय आहे तसे त्याच्यामध्ये स्वीडनवर मेन चर्च होते. आणि केंट दर रविवारी त्या चर्चमध्ये जायचा, स्वीडनवरला फॉलो करायचा. मग हे सगळं जे सांगितलेलं आहे ना, विल, इमोशन, इंटेलेक्ट, हे सगळं हे केंटनी नाही सांगितलेलं, हे स्वीडनवरनं सांगितलेलं आहे. केंटनी ते घेऊन होमिओपॅथीमध्ये अप्लाय केलं आणि त्याच्यानुसार मॅन अंडरस्टँड केलं कन्सेप्ट ऑफ मॅन. पण डबलेने जे दिलं तो कन्सेप्ट ऑफ मॅन इट इज अकॉर्डिंग टू हिंदू फिलॉसॉफी, गीता म्हणजे कन्सेप्ट ऑफ मॅन. त्याच्यामुळे आपल्याला हे पण माहीत पाहिजे की आपण कन्सेप्ट ऑफ मॅन म्हणजे माणूस कसा असावा, नॉर्मल माइंड काय आहे, आपण कुठल्या क्रायटेरियावरती नॉर्मल आपण ठरवतो, कुठली फिलॉसॉफी फॉलो करतो हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माइंड फॉलो करणार आहे तर माइंडमध्ये व्हॉट इज नॉर्मल सायकॉलॉजी, व्हॉट इज अबनॉर्मल सायकॉलॉजी, व्हॉट इज सायकॅट्री, व्हॉट इज सायकोपॅथॉलॉजी. म्हणजे जशी पॅथॉलॉजी आपल्या बॉडी लेवल असते ना तशीच माइंड लेवल आपल्याला असते. म्हणजे त्याला आपण सायकोपॅथॉलॉजी म्हणतो. इट इज अ सेपरेट ब्रांच. माइंडला स्ट्रक्चर असतं का असतं, कारण मग नाहीतर जर माइंडला स्ट्रक्चर नसतं तर माइंड प्रत्येक वेळेस वेगळं असतं. आज थोडी वेगळी, उद्या वेगळी. नंतर माइंडचं स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज युअर बेसिकली इट इज अ स्ट्रक्चर ऑफ माइंड. आणि फंक्शन म्हणजे काय तर डिफरन्स पॅटर्न, म्हणजे ते कसं फंक्शन करायचं. आणि जर परम्युटेशन कॉम्बिनेशन असते ना, इट इज इंडिव्हिज्युअलिस्टिक माइंड फंक्शन. त्याच्यामुळे माइंडनुसार जायचं तर तुम्हाला ह्या गोष्टीवर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही कुठं अडकणार नाही. नाहीतर जर अबनॉर्मल माइंड आपलंच असलं, डिस्टर्ब माइंड आपलं असलं तर पुढचं माइंड आपण इव्हॅल्युएट नाही करू शकत. जे डिसीज माइंड इव्हॅल्युएट इन डिसीज माइंड रॉंग इंटरप्रिटेशन आहे. त्यामुळे नॉर्मल माइंड इव्हॅल्युएट इन डिसीज माइंड त्यात तुम्हाला करेक्ट सांगणार. त्यामुळे युअर माइंड शुड बी नॉर्मल आणि हेल्दी. तुम्ही कुठल्याही जा, मग जर माइंडमध्ये जास्त बसायचं नाही ना, स्ट्रक्चर फॉर्मेशन. जर माइंडचा प्रॉब्लेम होतोय, इमोशनल कॅरी करताय खूप लोड, तर तुम्ही क्लिनिकल वेनी जा. पण क्लिनिकल वेनी इनडेप्थ जायचं. रिझल्ट येणार का तर येणार, 100% येणार. त्याच्याबरोबर माइंड QRS मिळतेच, ते घ्यायचं. म्हणजे तुम्ही माइंडकडून जाणार आहे का बॉडीकडून जाणार आहे का पॅथॉलॉजीकडून जाणार आहे का फिजिकल जनरल्सकडून जाणार आहे, हे तुमचा प्लस पॉईंट काय आहे, तुमचा कुठला जास्त स्ट्रॉंग तुमचं नॉलेज आहे त्याच्यावर तुम्ही ठरवा. म्हणजे तुमचा बेंड ऑफ माइंड कसा आहे, म्हणजे तुम्ही क्लिनिकल बेंड ऑफ माइंड आहे का फिलॉसॉफिकल बेंड ऑफ माइंड आहे, त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस करणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही पुढे डेव्हलप करणार. नाहीतर बरेच म्हणतात का मी फक्त माइंडच बघतो, नाही मी फक्त बॉडीच बघतो. पण ते बघताना तुम्ही त्याचं मास्टर पाहिजे, तेवढं बघायला काय हरकत. रिझल्ट कोणत्या प्रत्येकाला येतो, कुणाला येत नाही असं. मग ते बऱ्यापैकी पार्शियल सिनेमावरच खेळ चालू असतो. म्हणजे की हां 20% बरं आहे, 40% बरं आहे, चाललं वर्ष ट्रीटमेंट चाललं. पण करेक्ट सिमिलर म्हणजे की 1 डोसेस 1 डोसेस सफिशियंट. किंवा जर ॲडव्हान्स पॅथॉलॉजी असेल, रिव्हर्सिबल पॅथॉलॉजी असेल तर थोडेसे मल्टिपल डोसेस लागतात. पण सिंगल रेमेडी क्लोज. नाहीतर मग जर तुम्ही पार्शियल सिग्नलवर गेला तर मग 6 वेळी जाता. ही झाली की ही झाली की ही झाली की मग ही फेज झाली, ती फेज झाली, ती फेज झाली. त्याच्यानुसार मग तुम्ही 6 वेळी क्युअरवर जाता. मग बऱ्याच वर्ष ट्रीटमेंट चालते. आणि मग कधी कुठल्या पण वेळी गेलं तर चालतं. फक्त क्वालिटी ऑफ रिझल्ट डिपेंड्स ऑन युअर अप्रोच. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने करताय त्याच्यावर तुमच्या रिझल्टची क्वालिटी काय आहे ती ठरणार. त्याच्यामुळं कुठलाही तुम्ही वेळ घेतला ना त्याच्यामध्ये मास्टरी डेव्हलप करायची एवढंच. आपण माइंडमध्ये पण असंच डिटेल बरोबर. आता हे लोकेशन सेन्सेशनमध्ये का घ्यायचं, कशा पद्धतीने करायचं हे लक्षात आलं तुमच्या.